2 तारीखला वर्सोवा गावामधून निघालेला आहे। पायाच्या खडकुला झालेला जाम जेवणाच्या स्पॉटवर आराम चालू आहे मस्त। नमस्कार यूट्यूब परिवार। आता आम्हाला निघता वाजलेले आहे 6। तसे आम्ही 5:45 निघायची तयारी केलेली आणि आम्ही उठलेलो 4:45ला म्हणजे 4:45ला। तर हे सर्व माझ्यासोबत आजच्या व्हिडिओची स्टार्टिंगमध्ये। ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम। चला आता पुढे भेटूया, तुम्हाला दाखवतो आजचा दिवस आमचा कसा जातो आणि आजचा शेवटचा मुक्काम म्हणजे खर्डी। साईराम, 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 साईराम। कसं वाटतं आज आपला पदयात्रेचा 3रा दिवस आहे? साईराम, आज जे वातावरण आहे ते खूपच चांगलं आहे, जेणेकरून आम्हाला चांगलं चालायला भेटत आहे। गुड वेदर, सर्व पदयात्री व्यवस्थित आहेत आणि अशी साहेबांना पहिल्यांदा व्यवस्थित तुमच्या चरणी दर्शन घडावं। साईरामसोबत साईराम, 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 साईराम। आम्ही 2 तारीखला वर्सोवा गावामधून निघालेला आहे। आज आमचा 3रा दिवस आहे। पायी यात्रा चालत आहेत, काय पायाचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही। बाबाच्या आशीर्वादाने यात्रा चालू आहे, यात्रा चालू आहे। 9व्या दिवसाला आमच्या साई भक्ताची यात्रा पूर्ण होणार। ओम साईराम, जय मल्हार, जय मल्हार। आणि इकडचा नेचर बघा तुम्ही। मोरया। साईराम, ओम साईराम, साईराम, साईराम। आम्ही दरवर्षी थोडं चालून एका हॉटेलमध्ये येतो सकाळच्या नाश्त्यासाठी, पण हा हॉटेलच बंद आहे, फूड मॅक्स। तर आता आम्ही असा विचार केला का इथे थोडा विश्रांती करू आणि मग आम्हाला अजून 4 किलोमीटर चालायचं आहे। चांगलं हॉटेल बघायचं, तिथे आम्ही मस्त चहा नाश्ता करू। वंश, साईराम, फायनली चालता चालता आम्ही पोहोचलो सकाळच्या नाश्त्याला। हे बघा इथे त्यांची गाडी लागली आहे, त्यांच्या नाश्त्याची। आमचा नाश्ता वगैरे झाला आणि इथे बाकीचे लोक पण आलेले आहेत। हे बघा इथे पण आलेले आहे। साईराम, या नाश्ता करायला। साईराम, नाश्ता करायला। हर्षल, साईराम, पायाच्या खडकुला झालेला जाम। प्रत्येक पदयात्री जे चालत जातात त्यांच्या मागे त्यांचं जेवण बनवणाऱ्या मावश्या असं असतात। त्यामध्ये या 2 मावश्या असं आहे, या खूप मस्त जेवण बनवतात, नाश्त्याला पण आणि जेवणाला पण। काल तर नाश्त्याला यांनी मिसल पाव बनवलेलं। तर यांना दोघींना आपल्या माऊलींना यांचं नाव विचारूया। काकी तुमचं नाव काय? माझं नाव सुनीता कोली। सुनीता, सुनीता कोली। आणि तुमचं? काशीबाई म्हात्रे। काशीबाई म्हात्रे, म्हात्रे।
तर या दोन आमच्या माऊली आहे, जशी रुक्मिणी. तर हे एवढं चांगलं खाणं बनवतात ना की बोलूच नका. सर्व उन्हातानाचा त्रास असतो ना, तो एका मिनिटात गायब होऊन जातो. ओम साईराम. इथे अजून थोडा वेळ विश्रांती करून आमचा लाचा बावटा पण आला. तिथे ते लोक बसले, तुम्हाला दाखवतो. साईराम. चला, आता आमचा नाश्ता वगैरे झाला आणि आमचा प्रवास पुन्हा एकदा चालू झालेला आहे. आता किती किलोमीटर आहे आपलं ते? 12 किलोमीटर आहे. जेवणाचं आणि त्याच्यानंतर आपलं स्टे खर्डी. हां, तर तुम्ही ऐकलंच असेल तर बघा आता नजारे. साईराम. या शेडमध्ये आम्ही विश्रांती घेतली 15 मिनिटं आणि आम्ही आता पुन्हा फ्रेश होऊन निघत आहे. साईराम. पाऊस पण आला आहे. साईराम. साईराम. दुपारचे वाजले 1:45 आणि आम्ही आता इकडे पोचलोय दुपारच्या जेवणासाठी. हा बघा. साईराम. हे बघा, काय बोलतात त्याला, दुपारच्या जेवणाच्या स्पॉटवर आराम चालू आहे. मस्त पाय रिलॅक्स करतात सर्वजण. आता जेवणार आणि निघणार डायरेक्ट खर्डी हॉटेल. दिलीप भावे. इथे आता दुपारच्या जेवणासाठी आमचा लाचा बावटा पण आला. हे बघा. साईराम. जेवण झालं का? तर आता आम्ही जेवणाच्या स्टेवरून निघवलंय. हे बघा, देखील गौतम आणि श्रेय. आता आपण पुढे जाऊ आणि बघू